नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूया जगाच्या पाठीवरमध्ये. पोलंड बेलारूस सीमेवरील स्थलांतरितांनी जर्मन चान्सलर अँजेला मर्केल आणि बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांच्यातील फोन कॉलवरून झालेल्या संभाषणाबद्दल समाधान व्यक्त केलं. मर्केल यांनी या आठवड्यात लुकाशेंको यांच्याशी दुसऱ्यांदा फोनवरून चर्चा केली आहे. स्थलांतरित आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मदतीनं स्थलांतरितांना त्यांच्या मायदेशी परत जाण्याची परवानगी द्यायला हवी यावरती भर दिला. पोलंड बेलारूस सीमेवर थंडीमध्ये तळ ठोकलेल्या शेकडो स्थलांतरितांना बेलारुशियन प्रदेशातील जवळच्या गोदामात हलवण्यात आलंय. युरोपियन युनियन सदस्य राष्ट्र पोलंडवरती दबाव वाढवत आहेत. 27 देशांच्या गटाच्या सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी दिलेल्या निर्णयामध्ये म्हटलंय की उजव्या विचारसरणीच्या सरकारनं न्यायिक स्वातंत्र्याला खीळ घातली असून युरोपियन युनियनच्या संसदेच्या प्रमुख गटांनी वॉर्सा नियम पूर्ण करेपर्यंत कोरोना पुनर्प्राप्ती निधी नाकारण्याचा निर्णय घेतलाय. 2015 मध्ये पुराणमतवादी पक्षानं सत्ता मिळवल्यापासून आणि पोलंडच्या न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्यास सुरुवात केल्यापासून युरोपियन युनियन संस्था आणि पोलंडमधील संबंध अधिक टोकाचे बनलेत. बहुतेक युरोपियन युनियन सदस्य देशांनी असा युक्तिवाद केलाय की पोलंड युरोपियन युनियन देशांच्या गटाचे नियम आणि कायद्याच्या तत्वांपासून फार दूर गेलाय. बेलारूस पोलंड सीमेवरील स्थलांतरितांच्या संकटाबाबत ब्रिटनचे परराष्ट्र सचिव लिज ट्रस यांच्या विधानावर मारिया झाकारोवा यांनी बुधवारी मॉस्को इथे बोलताना टीका केली. युक्रेनच्या नौदलाला बळकट करण्यासाठी ब्रिटन आणि युक्रेन यांच्यातील नवीन कराराबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की रशियाच्या सीमेवर असलेल्या देशांमध्ये ब्रिटिश लष्करी घडामोडी वाढवण्याचा हा आणखी एक व्यावहारिक पुरावा आम्ही मानतो. ब्रिटन आणि युक्रेननं अलीकडेच एक करार केला ज्यामध्ये युक्रेनला ब्रिटनकडून कर्ज घेण्यास आणि रशियाशी वाढलेल्या तणावाच्या वेळी ब्रिटिश युद्धनौका आणि क्षेपणास्त्र खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठ्या राष्ट्रामध्ये गरिबी कमी करण्याच्या उद्देशानं नवीन कल्याणकारी कार्यक्रमांना सुरुवात बुधवारीपासून झाली. हा कार्यक्रम लाखो ब्राझिलियन कुटुंबांसाठी तात्पुरती आवश्यक असलेली आर्थिक मदत सुरक्षित करण्यासाठी डिझाईन केलेला आहे. असंख्य गरजू कुटुंबांना ठराविक रोख रकमेची थेट मदत केली जाणार आहे. मात्र रिओच्या एका रहिवाशानं निराशा व्यक्त केली ज्यावेळी त्यांना समजलं की सरकारकडून मिळणारी रक्कम ही अपेक्षेपेक्षा कमी आहे. सुमारे 17 दशलक्ष कुटुंबांना सरकारी आर्थिक मदत मिळेल असं सांगण्यात आलंय. 1973 मध्ये झालेल्या रक्तरंजित हुकुमशाही विरोधी उठावाच्या वर्धापन दिनानिमित्तानं शांततापूर्ण निषेध केल्यानंतर बुधवारी उशिरा ग्रीसच्या थेसालोनिकी शहरामध्ये पोलिसांची निदर्शकांशी झटापट झाली. अश्रुधुराचे नळकांडे आणि पाण्याच्या फवाऱ्यांनी प्रत्युत्तर देणाऱ्या पोलिसांवर तरुणांनी चक्क पेट्रोल बॉम्ब फेकले. त्यापूर्वी शांततेत एक मोर्चा काढण्यात आला होता ज्यामध्ये 14,000च्या वर मोर्चेकरी सहभागी झाले होते. 20 संशयित दंगलखोरांना ताब्यात घेण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू असताना देखील मोर्चा काढण्यात आला. सुरक्षा दलांनी सुदानची राजधानी खार्तूम आणि दुसरं शहर ओमदुर्मन इथे हजारो सत्तापालट विरोधी निदर्शकांवरती गोळीबार केला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार यामध्ये 15 लोक ठार झाले. ऑक्टोबरच्या सत्तापालटानंतर झालेल्या संघर्षात प्रथमच एका दिवसात ठार झालेल्यांची ही सर्वाधिक संख्या होती. इथिओपिया आणि सुदानमधील वाढत्या संघर्षाचं निराकरण करण्यासाठी आतापर्यंतच्या अयशस्वी यूएस राजनैतिक प्रयत्नांना चालना देण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन आफ्रिकेत असताना आंदोलकांवरती कारवाई करण्यात आली. पंतप्रधान अब्दुल्ला हमडोक हे सध्या राजधानी खार्तूममध्ये नजरकैदेत आहेत. सत्तापालटाच्या वेळी त्यांना आणि इतर 100हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं. अनेकांना अज्ञात स्थळी ठेवण्यात आलंय. कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाल्यानं निर्बंध आणखी कठोर होण्याच्या शक्यतेचा निषेध करण्यासाठी बुधवारी स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथे आंदोलक जमले होते. राजधानीत जमलेल्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांकडे दुर्लक्ष केलेलं दिसलं. पोलिसांनी सांगितलंय की जमावानं सरकारी इमारतींजवळ काही फटाके फोडल्यानंतर 2 अधिकारी जखमी झाले ज्यांच्यावर उपचार होणं आवश्यक आहे आणि या आंदोलनादरम्यान माजी पंतप्रधान रॉबर्ट फिको उपस्थित होते. स्लोवाकिया सरकार लसीकरण न केलेल्या लोकांवर नव्या निर्बंधांची योजना आखते कारण सरकारच्या मते देशातील रुग्णालयं सध्या कोरोनाबाधित रुग्णांनी भरलेली आहेत. व्हेनेझुएलामधील विरोधी पक्षांची युती ज्याला युनिटी म्हणून ओळखलं जातं त्यांनी आगामी निवडणुकांच्या आधी आता अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलंय. व्हेनेझुएलामधील प्रादेशिक आणि नगरपालिका निवडणुका 21 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. 2015 मध्ये सत्ताधारी समाजवादी पक्षाविरुद्ध नॅशनल असेंब्ली जिंकल्यानंतर एक मजबूत विरोधी पक्ष तयार करणाऱ्या अमेरिका समर्थित विरोधी गटाला आता सरकारच्या उमेदवारांच्या विरोधात स्वबळावरती लढण्याचा निर्णय घेतलेल्या उमेदवारांना सुद्धा एकत्र आणण्याचं मोठं आव्हान आहे.
कोसोवो राजधानीत प्रिस्टिनाचे नवे महापौर म्हणून रामा यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठ्या उत्साहात विजय दिवस साजरा केला. देशातील जवळपास 2/3 भागात झालेल्या निवडणुकीत कोसोवोच्या सत्ताधारी पक्षाला पद गमावून मोठा फटका बसलाय. बुधवारी सकाळी ब्रिटिश विमानवाहू जहाजावरील एक F-35 जेट विमान भूमध्य समुद्रातील एका अज्ञात ठिकाणी क्रॅश झालं. संरक्षण मंत्रालयानं सांगितलं की जेटचा ब्रिटिश पायलट सुरक्षितपणे बाहेर पडला आणि HMS क्वीन एलिझाबेथ या विमानवाहू जहाजावरती परत आल्या. या घटनेची अधिकृत चौकशी सुद्धा सुरू झाली आणि मंत्रालयानं अधिक तपशील देण्यास नकार दिला. आणि F-35 जेटची अंदाजे किंमत प्रत्येकी 100 दशलक्ष पाऊंड इतकी असून या F-35 जेटचा वापर याआधी इराक आणि सिरियामधील इस्लामिक स्टेटच्या विरोधातील हल्ल्यांमध्ये करण्यात आला होता. पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या 6 ब्रिटिश सैनिकांना बेल्जियममधील झोनबेक येथील टायनेकॉट दफनभूमीमध्ये दफन करण्यात आलं. 9 व्यक्तींचे अवशेष 3 वर्षांपूर्वी सांडपाण्याचं काम करत असताना सापडले होते. पहिलं महायुद्ध संपल्यानंतर 100 वर्षांनंतर हे अवशेष सापडल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. बुधवारी पहाटे 6 सैनिकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि या सोहळ्यात ब्रिटिश लष्कराचे अधिकारी आणि नातेवाईक सहभागी झाले होते. 14 ऑक्टोबर 1917 रोजी झोनबेकजवळ झालेल्या बॉम्ब हल्ल्यामध्ये 9 सैनिकांचा मृत्यू झाला. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचं प्रशासन इलेक्ट्रिक वाहन चार्जर्सच्या पायाभूत सुविधांसाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या विचारात आहे. या योजनेमुळे एकीकडे अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि सोबतच कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी एक पाऊल पडेल. बायडन यांनी बुधवारी डेट्रॉइटमधील जनरल मोटर्स प्लांटचा दौरा केला, जो इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करतो. आणि बायडन यांनी इलेक्ट्रिक GMC हमरची टेस्ट ड्राईव्ह सुद्धा घेतली. इलेक्ट्रिक वाहन चार्जर्ससाठी $7.5 अब्ज नवीन पायाभूत सुविधा योजनेमुळे अमेरिकेला कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मोठी मदत होणार आहे. आफ्रिकेतील दुसऱ्या सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा इथे हजारो तिग्रियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. देशात अशांतता निर्माण करण्यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलाय. पोलिसांच्या या कारवाईच्या विरोधात लोक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान रस्त्यांवर लाठ्या सशस्त्र स्थानिक आंदोलक तिग्रीस नागरिकांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं दिसतंय आणि इथे इथिओपिया आणि तिग्रीसच्या नागरिकांमध्ये गेल्या काही वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. मानवाधिकार गट, वकील, नातेवाईक आणि इथिओपियन मानवाधिकार आयोगाचं म्हणणं आहे की पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये लहान मुलं आणि वृद्धांचा मोठा समावेश आहे. इक्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष गिलेर्मो लासो यांनी सोमवारी सांगितलं की त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. सरकार आणि देशाच्या विरोधात काम करणाऱ्या गुन्हेगारी संघटनांविरुद्ध सुरक्षा दलांनी समन्वयानं काम करायला सुरुवात केल्याचं सुद्धा लासो यांनी सांगितलं. लासो म्हणाले की सार्वजनिक सुरक्षा ही आता त्यांच्या सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. ग्वायाकिलमध्ये गेल्या 2-3 दिवसात झालेल्या संघर्षात 68 लोक ठार झाले आणि 25 जण जखमी झाले. यानंतर सरकारनं कठोर कारवाईचे संकेत दिले. काबूलमधील शिया धार्मिक स्थळाच्या बाहेर अफगाणिस्तानच्या मुख्यतः शिया हाजरा अल्पसंख्याक समाजाचे सुरक्षा रक्षक साप्ताहिक प्रार्थनेसाठी दाखल झाले होते. तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर निर्माण झालेल्या विचित्र नवीन संबंधांचं हे लक्षण आहे. तालिबान जे सुन्नी कट्टरपंथी आहेत हे अनेक दशकांपासून हाजरा समुदायाला मुस्लिम न मानता काफिर मानतात. परंतु हाजरा समुदायातील काहींना अजूनही तालिबानवरती अविश्वास आहे आणि त्यांना खात्री आहे की तालिबान त्यांना अफगाणिस्तानात कधी समान हक्क देणार नाहीत. म्हणून त्यांनी तालिबानला त्यांच्या मशिदी आणि प्रार्थना स्थळांचं रक्षण करण्याची परवानगी मागितली होती. तालिबाननं अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर अल्बेनियामध्ये स्थलांतरित झालेले अनेक अफगाणी त्यांच्या नवीन पण तात्पुरत्या घरामध्ये शांतता आणि स्वातंत्र्य उपभोगतायत. पण अनेकांनी कायमस्वरूपी स्थायिक होण्यासाठी कॅनडा देश योग्य असल्याचं म्हटलंय. अफगाणिस्तानच्या संसदेत लिपिक म्हणून काम करणाऱ्या मोहम्मद जावेद खानला अल्बेनियामध्ये आल्यावर काय मिळालं असं विचारलं असता त्याचं तत्काळ उत्तर होतं स्वातंत्र्य. अल्बेनियाची राजधानी तिरानाच्या पश्चिमेला 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोलेम बीचवरील कोलावेरी पर्यटन रिसॉर्टमध्ये सध्या 571 अफगाणी स्थलांतरित राहत आहेत. अलास्कामध्ये सध्या प्रचंड बर्फवृष्टी होतीये. पहिल्याच बर्फवृष्टीत अलास्कातल्या अंगकरेज शहरामध्ये 1.5 फूट उंचीपर्यंत बर्फ रस्त्यावरती दिसतोय. शहराच्या पूर्व भागात बर्फवृष्टीचं प्रमाण अधिक आहे. काही ठिकाणी 16 ते 18 फूट उंच बर्फ साठलाय.
झेक रिपब्लिकमध्ये मंगळवारी 22,479 कोरोना संक्रमितांची नोंद झाली आणि या आधीच्या तुलनेत रुग्णसंख्येत मोठी वाढ होते. सध्या 4,500 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यातले 661 रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. शेजारील देशांमध्ये संसर्गाच्या अलीकडील लाटेशी समांतर अशी ही वाढ होते. झेक प्रजासत्ताक हा युरोपियन युनियनमधील सर्वात जास्त प्रभावित देशांपैकी एक आहे आणि आतापर्यंत 31,709 मृत्यूंची नोंद झाली आहे तिथे. त्यापैकी 848 मृत्यूंची नोंद नोव्हेंबरमध्ये झाली आहे. संसर्ग वाढत असला तरीही लसीकरणासाठी क्रोएशियामध्ये रशियाचे नागरिक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. युरोप आणि अमेरिकेत प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेल्या लसी इथे उपलब्ध आहेत. राजधानी जाग्रेबमधल्या लसीकरण केंद्रावर परदेशी नागरिकांसाठी वेगळी रांग ठेवण्यात आली आणि परदेशी नागरिकांना लस घेतल्यावर 2 आठवड्यांनंतर व्हॅक्सिन पासपोर्ट मिळतोय. रशियाची निर्मिती असलेली स्पुटनिक व्ही ही लस आणि इतर लसींना जागतिक आरोग्य संघटना आणि युरोपियन मेडिसिन एजन्सीनं मान्यता दिलेली नाही. त्यामुळे काही रशियन नागरिक लसीकरणासाठी सर्बियामध्ये प्रवास करतायत. सेंट पीटर्सबर्गमधल्या 60 वर्षांवरील आणि गंभीर आजारानं त्रस्त नागरिकांना लसीकरण अनिवार्य करण्यात आले. 15 डिसेंबरपर्यंत पहिली लस आणि 15 जानेवारीपर्यंत दुसरा डोस घेणं बंधनकारक आहे. बुधवारी रशियामध्ये 1239 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय तर 38,058 नवीन संक्रमितांची नोंद झाली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढल्याचं उपपंतप्रधान तात्याना गोलिकोवा यांनी म्हटलंय. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी. राष्ट्राध्यक्ष कैस सईद यांच्या अलीकडच्या सत्तेच्या एकत्रीकरणाविरोधात हजारो लोकांनी रविवारी ट्युनिसमध्ये निदर्शनं केली. 25 जुलै रोजी अचानक पंतप्रधानांना हटवलं गेलं, संसद गोठवली आणि व्यापक कार्यकारी अधिकारी घेतले गेले. सईद यांनी सप्टेंबरमध्ये ट्युनिशियाची 2014ची राज्यघटना अंशतः निलंबित केली आणि स्वतःला हुकुमाद्वारे राज्य करण्याचा अधिकार दिला. उत्तर आफ्रिकन राष्ट्र कोविड-19 साथीच्या रोगानं वाढलेल्या राजकीय, आर्थिक आणि आरोग्य संकटाच्या विळख्यामध्ये सापडल्यामुळे देश वाचवण्यासाठी आणि भ्रष्टाचाराशी लढा देण्याचा प्रयत्न म्हणून सईदने आपल्या उपाययोजनांचं समर्थन केलं. स्पेनमध्ये देशाच्या पेन्शन प्रणालीत सुधारणा करण्याच्या योजनेच्या विरोधात शनिवारी हजारो ज्येष्ठ नागरिकांनी माद्रिदमध्ये निषेध केला. माद्रिदमध्ये 2 स्वतंत्र निदर्शनं झाली. स्पेनमधील निवृत्ती वेतनात वाढ होण्याची गरज आहे. आम्हाला युरोपमध्ये सर्वोत्तम पेन्शन योजना लागू नाही याचा निषेध सुद्धा त्यांनी नोंदवला. अध्यक्ष जो बायडेन, अमेरिकेचे माजी अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त डॉक्टर रॉबर्ट कॅलिफ हे पुन्हा या विभागाचं नेतृत्व करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं समजतंय. अमेरिकन सरकारच्या या महत्त्वाच्या एजन्सीला कायमस्वरूपी नेतृत्वाची कमतरता भासत असल्याचं समोर आल्यानंतर कॅलिफ यांचं नाव या पदासाठी सातत्यानं चर्चेत आलंय. व्हाईट हाऊसकडून कॅलिफ यांच्या नावाचा विचार होण्याआधी या पदासाठी किमान 6 नावं चर्चेत होती. बायडेन शुक्रवारनंतर याबद्दलची औपचारिक घोषणा करणार असल्याची माहिती मिळते. हृदयरोग तज्ज्ञ आणि क्लिनिकल चाचणी विशेषज्ञ असलेले 70 वर्षीय कॅलिफ यांनी माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटच्या 11 महिन्यांसाठी FDA आयुक्त म्हणून काम केलं होतं. राज्य पोलिसांचं म्हणणं आहे की गेल्या महिन्यात विल्यम शॅटनरसह अंतराळात गेलेल्या एका व्यक्तीचा उत्तर न्यू जर्सीमध्ये एक लहान विमान क्रॅश झाल्यानं मृत्यू झाला. या घटनेत आणखी एका व्यक्तीचाही मृत्यू झालाय. न्यूयॉर्क शहरातील ग्लेनडी ब्रिज आणि कोपॅटकॉंगचे थॉमस फिशर हे सिंगल इंजिन सेस्ना 172 विमानामध्ये होते आणि जे गुरुवारी एका जंगली भागामध्ये कोसळलं. डी व्रीज यांनी मेडिडेटा सोल्युशन्स या तंत्रज्ञान कंपनीची स्थापना केली होती आणि ते कार्नेगी मेलॉन विद्यापीठाचे विश्वस्त सुद्धा होते. डी व्रीज यांनी ब्लू ओरिजिनच्या न्यू शेपर्ड अंतराळ यानामधून 13 ऑक्टोबर रोजी प्रवास केला आणि शॅटनर आणि इतरांसह प्रक्षेपण केल्यानंतर 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ अंतराळामध्ये घालवला होता. अमेरिकेत अलाबामामधलं एक बाळ कर्टिस मिन्स जगातील सर्वात कमी आठवड्यात जन्माला आलेलं बाळ आहे, म्हणजेच प्रीमॅच्युअर बेबी ठरलंय. 21व्या आठवड्यातच आईनं बाळाला जन्म दिला. जन्मतःच या बाळाचं वजन 1 पाऊंडापेक्षा कमी होतं, त्यामुळे हे बाळ जगातील सर्वात कमी वजनाचं बाळ ठरलं. जन्म गेल्या वर्षी अलाबामामधील बर्मिंगहममध्ये झाला होता. जन्माच्या वेळी या बाळाचं वजन 420 ग्रॅम होतं आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि UAB हॉस्पिटलनं बुधवारी जाहीर केलं. 5 जुलै 2020 रोजी तब्बल 132 दिवस
आधी जुळ्या बाळांचा जन्म झाला, पण त्यातल्या एका बाळाचा मृत्यू झाला, तर कार्टिस बचावला. आता तो पूर्णपणे निरोगी आणि 16 महिन्यांचा आहे. चीनमध्ये ताई ची ही शतकानुशतकं जुनी मार्शल आर्टची प्रथा प्रचलित आहे. यात युनिटी ऑफ हेवन अँड मॅन ही सर्वोच्च स्थिती मानली जाते. ही प्राचीन प्रथा चीनचे अंतराळवीर शेन्झो अंतराळयानात सुद्धा जोपासतायत. अंतराळामध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी फिटनेस, प्रकृती स्वास्थ्य महत्त्वाचं आहे. अंतराळ स्थानकामध्ये आव्हानात्मक अशा शून्य गुरुत्वाकर्षण स्थितीमध्ये मोठ्या अवधीसाठी काम करत असताना हे अंतराळवीर ताईची मार्शल आर्टचा सराव करताना दिसत आहेत. अंतराळामध्ये असताना त्यांना श्वास घेण्यास प्रशिक्षित करण्यात मदत करण्यासाठी ट्रेडमिलवर धावण्याचे व्यायाम सुद्धा करतानाचे व्हिडिओ पसंती मिळवत आहेत. या आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. इतर सगळ्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि त्यासोबत एक महत्त्वाची आठवण ती म्हणजे कोणत्याही एका बुलेटिन दरम्यानची एखादी बातमी तुम्हाला पुन्हा पाहिजे असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करत राहा.